लक्ष्य निश्चित करून नेमकेपणाने लक्ष्य उद्ध्वस्त करणं म्हणजे सर्जिकल स्ट्राइक। असे हल्ले याआधीही जगात अनेक देशांनी केलेत। पाहूयात नेमक्या कुठं अशा पद्धतीने या देशांनी कारवाया केलेल्या आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून। पॅलेस्टाईनच्या मुक्तीकरता एअर फ्रान्सचं विमान हायजॅक करून एंटेव इथे नेलं गेलं होतं। इस्रायली कमांडोंनी 100 कमांडोंनी जवळपास ही यशस्वी कारवाई करून ते विमान सोडवलं होतं। इराकमध्ये अल कायदाचा दहशतवादी अबू झरकवीच्या घरावरती अमेरिकेने असा हल्ला केला होता। अमेरिकेच्या F-16 विमानांनी जोरदार हल्ला केला। सुरुवातीच्या हल्ल्यात झरकवी जखमी झाला, पण नंतर तो ठार झाला। 17 सप्टेंबर 2010 मध्ये अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन कमांडोजनी धडक कारवाई केली। कुरम भागात डोंगर रंगात केलेल्या कारवाईत तालिबानचे 5 दहशतवादी त्यांनी ठार केले। मे 2011 अमेरिकेने पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये धडक कारवाई केली। अत्यंत क्रूरकर्मा असा दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार केले। जून 2015 मध्ये भारताच्या कमांडोजनी म्यानमारमध्ये धडक कारवाई केली आणि तिथं दहशतवाद्यांना ठार केलं। 2 दहशतवादी कॅम्पवरती भारतीय सैन्यानं इथं हल्ला केला। कॅम्पवरचे सर्व दहशतवादी मारले गेले। तुर्कीच्या स्पेशल फोर्सेसची उत्तर इराकमध्ये अशाच पद्धतीनं धडाकेबाज कारवाई पाहायला मिळाली होती। 35 ते 40 दहशतवादी यात ठार झाले होते। एलओसी ओलांडून भारतीय पॅरा कमांडोजना अशी धडाकेबाज कारवाई काल रात्री पार पाडली। दहशतवाद्यांचे 7 तळ उद्ध्वस्त केले आणि 35 ते 40 दहशतवादी ठार केले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।